मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटलाय। मात्र अजूनही देशमुख कुटुंबियांच्या काही मागण्या पूर्ण होत नसल्यानं ग्रामस्थांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे। फरार कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करण्याची मागणी मसाजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे। याशिवाय पोलीस निरीक्षक रमेश घुले आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी देखील मसाजोगच्या रहिवाशांनी केलेली आहे। काल ग्रामस्थांची बैठक पार पडली, ज्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रास्ता रोकोसारखं आंदोलन करावं लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज जवळपास 68 दिवस झाले। या 68 दिवसांमध्ये अजून बी ह्याच्या घटनेमधला जो आरोपी आहे कृष्ण आंधळे तो अटक झालेला नाही, किंवा घटना घडल्यापासून गावकऱ्यामार्फत ज्या काही प्रशासनाला मागण्या केल्या होत्या त्याच्यामधल्या काही मागण्या अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत। मागण्या येतात, या मागण्या आम्ही उद्या प्रशासनाला आमच्या गावकऱ्यांतर्फे सादर करणार आहेत आणि यानंतर आम्ही 25 तारखेपर्यंत प्रशासनाला वेळ दिलाय। 25 तारखेपर्यंत प्रशासनानं जर यावर ठोस भूमिका नाही घेतली तर 25 तारखेला आम्ही सर्व गावकरी याच ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत आणि या आंदोलनाला सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार असेल। आता कालपासून थोडं वाईट वाटायले की काही राजकीय लोकांचे नाव गावकऱ्यांच्या हात तोंडात यायलेत, मला पण वाटायलेत, पण आमचा उद्देश राजकीय कुठलाच नाही। आम्हाला फक्त न्याय पाहिजे। पण ज्या काही गोष्टी आता 2 दिवसात तुम्ही बघितल्या त्यावर मला एका मिनिटात मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांनी हे सगळं कसं माजवलेलं आहे खाली ग्राउंड। थोडं जरी लक्ष दिलं असतं तर या गोष्टी घडल्या नसत्या। जर फरार 2-2 वर्षापासूनचे आरोपी जर पोलिसांच्या पाठीमागे बसून चहा पाण्याला जाते, एखाद्या ऑफिसमध्ये बसते, तर तुम्ही सांगा ना, तुम्ही चौथा स्तंभ आहेत, तर तुम्ही सांगा हे कसं सुधारणार आहे, परिस्थिती पुढे कशी चांगली येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।